राम समर्थ श्रीराम. भाग 58. काळे या नावाचे एक सरकारी अधिकारी होते. नोकरीच्या कामासाठी फिरत असताना ते गोंदावल्यावरून जात. श्री महाराजांच्या विषयी त्यांनी बरेच लोकांकडून ऐकलं होतं. त्यांच्या कुटुंबाला संधिवातासारखा काही रोग झाल्यामुळे पाय आखडून जाऊन बाई पंगू आणि परावलंबी झाली होती. सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असल्याकारणाने पुष्कळ औषध पाणी केलं, पण गुण काही येईना. म्हणून एकदा काळे सहकुटुंब श्री महाराजांच्या दर्शनाला आले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे महाराजांनी त्यांचा फार आदर सत्कार केला आणि मुद्दाम येण्याचं कारण विचारलं. काळे यांनी आपल्या बायकोच्या रोगाची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा श्री महाराजांनी तिला बरं वाटेल असं आश्वासन देऊन एका काढ्याची औषधं सांगितली. त्या औषधांपैकी एक औषध तिथे कोणालाच माहिती नव्हतं. म्हणून काळे यांनी महाराजांना तसं विचारलं. त्यावर महाराज लगेच म्हणाले, त्यात काय आहे, ते औषध वाटेचा वाटसरूही सांगेल. काळे गप्प बसले. नंतर काही वेळाने परत जाण्यास ते टांग्यात बसले. तेव्हा त्या बाईंना महाराज म्हणाले, माय, पुन्हा याल तेव्हा आपल्या पायांनी चालत याल. पुढे टांगा 2-3 मैलावर गेल्यानंतर एक कुणबी रस्त्याच्या मधून चाललेला आढळला. टांगेवाल्याने त्याला हटकलं तरी तो लवकर बाजूला होईना, म्हणून टांगा थांबला. इतक्यात तो जवळ आला. त्यांनी त्या औषधाचं दुसरं नाव सांगितलं. ते कुठे मिळेल हे सांगितलं आणि आपण आपल्या वाटेनी चालता झाला. हा प्रकार पाहून महाराजांच्या प्रत्येक शब्दाला काय किंमत असते याची थोडीशी कल्पना काळे यांना आली. काही दिवस काढा घेतल्यानंतर त्यांच्या बायकोचे पाय सुटले आणि पुन्हा ती बाई गोंदवल्याला आली. तेव्हा आपल्या पायांनी चालत जाऊन तिने महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. काळे यांचा स्वभाव जरा तापट, वादविवाद प्रिय होता. महाराजांशी त्यांचा परिचय वाढल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक प्रश्नांवर काळे वाद करायचे. एखाद वेळेस ते जर गप्प बसले तर महाराज त्यांना मुद्दाम डिवचून वादाला प्रवृत्त करायचे. बरेच दिवस गेल्यावर आपल्याला अनुग्रह व्हावा अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. त्यावर महाराज म्हणाले, पतिव्रतेचं लग्न जसं एकदाच लागतं ना, तसा अनुग्रह एकदाच व्हायचा असतो. म्हणून माणसांनी या बाबतीत कधी घाई करू नये. गुरुची चांगली परीक्षा करावी आणि त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी, मगच त्याला गुरुपद द्यावं. हे ऐकून काळे म्हणाले, महाराज, संत झाला तरी तो मानव प्राणीच असतो. मानव हा केव्हाही चुकण्याचा संभव असतो. म्हणून मला माणसाकडनं अनुग्रह नकोच. मला देवाकडूनच त्याचं नाम पाहिजे. आपण तेवढी व्यवस्था करा. महाराज म्हणाले, राम करील तर तसेही घडेल. यानंतर 8-15 दिवस गेले आणि काळे रोज विचारू लागले. तेव्हा एक दिवस महाराजांनी त्यांना स्नान करून यायला सांगितलं. स्नान करून आल्यानंतर त्यांनी रामाची यथासांग पूजा केली. पूजेच्या शेवटी म्हटलं, रामा, तुझं नाम तूच मला दे. रामाची प्रार्थना त्यांच्याकडून करवून घेतली. महाराजांनी एका कागदावर श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिकटवला आणि पाया पडून आपला उजवा कान त्यांच्या तोंडाला लावा असं काळे यांना सांगितलं. मारुतीच्या तोंडाला लावा असं सांगितलं. त्यांनी मारुतीच्या तोंडाला आपला कान लावला. तेव्हा पहिली श्रीराम अशी अक्षरं स्पष्ट ऐकू आली आणि तितक्यात बाहेर काही गडबड झाल्यामुळे मंत्राच्या पुढच्या भागाचं कुजबुजणंच तेवढं ऐकू आलं. देवाचं नाम त्याच्याकडूनच आपल्याला मिळालं असं समाधान त्यांना वाटलं. गदगजवळ यावंगल या नावाचे एक लहान गाव आहे. तिथे शिवदीक्षित नावाचे एक फार भाविक आणि निष्ठावंत असे महाराजांचे शिष्य राहत. महाराजांना आपल्या गावी येण्याचं ते नेहमी आमंत्रण करीत. सन 1901 साली ब्रह्मानंदांनीही त्यांना रामनवमीला बेलधडीला येण्याची विनंती केली. म्हणून त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये श्री महाराज कर्नाटकात गेले. श्री ब्रह्मानंद गदग येथे बरीच वर्ष राहिलेले होते. त्यांच्या वैराग्यामुळे, तपश्चर्येमुळे आणि ब्रह्मनिष्ठेमुळे कर्नाटकातील सर्व लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी फार आदर होता.
ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार म्हणून त्यांना सामोरं जाण्यासाठी गदगमधील मोठे वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी सर्व स्टेशनवर हजर होते. महाराज संध्याकाळी 7 वाजता हुबळीहून येणाऱ्या गाडीने आले. तेथील प्रसिद्ध वकील जनार्दन पंत आठवले यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती. श्री महाराज तिथे गेले. दिवाणखान्यात गादी घालून आसन तयार केलं होतं. त्यावर श्री महाराज टेकून बसले. त्यांच्यासमोर डाव्या उजव्या बाजूला गदगमधील बडी मंडळी बसली. श्री भाऊसाहेब केतकर त्यावेळी तिथे सरकारी अधिकारी असल्याने तेही हजर होते. महाराजांच्या उजव्या बाजूला अगदी समोर ते बसले होते. सर्व मंडळी बसून 5च मिनिटं झाली असतील इतक्यात महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे? भाऊसाहेब मनात चरकले. त्यांना वाटलं आपण तर यांना कधी भेटलो नाही, पण हे तर घरगुती ओळख दाखवतायत. महाराज म्हणाले, भाऊसाहेब आपल्याला भेटून 25 वर्ष झाली. तुम्ही मागे गोंदवल्याला येत होतात. तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे. मी तुमच्याबरोबर एकदा म्हसवडला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला गेलो. मी तिथे जो रमलो तो 9 महिन्यांनी परत आलो. पण तुम्ही रोज गीता वाचता ना? भाऊसाहेब म्हणाले, होय बहुतेक वाचतोच. तेव्हा महाराज म्हणाले, म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली. इतकी जुनी ओळख निघाल्यानंतर भाऊसाहेबांना फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेब आले आणि म्हणाले, आता सर्वांच्यापेक्षा माझाच हक्क आपल्यावर जास्ती आहे. आपण सर्व मंडळींसह माझ्या घरी चलावं. महाराज म्हणाले, भाऊसाहेब मी आलो असतो, पण या मंडळींनी मला इथे आणलंय ना, त्यांच्याकडे राहणंच योग्य आहे. पण परत जाताना मी तुमच्याकडे येईन. महाराज नंतर बेलधडीला जाऊन रामनवमी करून परत गदगला भाऊसाहेबांच्याकडे आले. 4 दिवस तिथे मुक्काम केला. हनुमान जयंती तिथेच झाली. त्या दिवशी ब्रह्मानंदांनी कीर्तन केलं. महाराजांच्या समोर सुमारे 100 मंडळी होती. ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब राहत असत त्याच्या अंगणामध्ये मोठा मांडव घातला होता. त्यावेळी बंगल्यामध्ये विहीर खणायची होती. त्याची पहिली कुदळ महाराजांनी मारली. त्या विहिरीला उत्तम पाणी लागलं. गावातले लोक अजून तेथून पाणी नेतात. वयाच्या 50व्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले, अहो काय सांगू तुम्हाला, हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसं होतं ना तसं मला झालं. आमचं नवरा बायकोचं एकदम ठरलं की आता महाराजांच्याकडेच जाऊन राहायचं. महाराज सांगतील तसं वागायचं. त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावं ही अडचण मुळी राहिलीच नाही. गदगहून श्री महाराज यावंगल इथे गेले. यावंगल हे खेडेगाव असलं तरी शिवदीक्षितांच्या खटपटीने तिथे दत्त मंदिराची स्थापना महाराजांच्या हस्ते झाली. 4 दिवस पुष्कळ अन्नदान झालं. मंदिराला पाणी मिळावं म्हणून एक विहीर खणली होती, पण पाणी खोल असल्यामुळे ती खोदायला बराच खर्च आला आणि इतका खर्च करून देखील तिचं पाणी मचूळ लागलं. एक दिवस सकाळी दीक्षितांनी प्रार्थना केली की महाराज आपण एक वेळ विहीर बघा, तिचं पाणी मचूळ आहे. यावर महाराज म्हणाले, असं कसं होईल? भगवंताच्या पायापाशी खारं पाणी कसं लागेल? विहिरीमध्ये दत्ताचं थोडं तीर्थ घाला. असं म्हणून स्वतः विहिरीवर गेले आणि आपणच पोहरा विहिरीत सोडला आणि तो पाण्याने भरल्यावर स्वतः वर ओढला. इतर लोक ओढू लागले तेव्हा त्यांना बाजूला सारलं. पोहरावर आल्यावर स्वतः एक चूळ भरली आणि म्हणाले, पहा पाणी गोड आहे. सर्वांनी चव घेऊन पाहिलं तर पाणी खरोखरच गोड होतं. त्यावेळेपासून विहिरीचं पाणी गोड झालं. यावंगलहून परत गदगला आल्यानंतर सर्व मंडळी भाऊसाहेबांच्याकडे उतरली. त्यांचा बंगला गावाबाहेर असून तिथे जागाही प्रशस्त होती. महाराज 100 मंडळी बरोबर घेऊन 8 दिवस तिथे राहिले. नंतर तिथून ते कर्नाटकामध्ये पुढे गेले. या प्रवासामध्ये फिरत असताना श्री महाराज मुळगुंद, नरगुंद इत्यादी ठिकाणी जाऊन शिरहट्टीला पोहोचले. तिथून सर्व मंडळी कुच्ची येथे गेली. ज्यांच्या घरी महाराज उतरले होते तिथे एक प्रकारचा उत्सव सुरू झाला. रोज हजारो लोक दर्शनाला येऊन जात. रोज अनेकांच्या अनेक शंका निवारण करणं चालायचं. त्याबरोबर कोणाची बाधा, कोणाचा रोग, कोणाच्या मुलीचं भांडण, कोणाची चाललेली चोरी, कोणाच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी, कोणाला मुलबाळ न होणं
या आणि अशा प्रकारच्या सांसारिक आपत्तींवर भगवंताच्या नामाचा उपाय महाराज प्रत्येकाला मोठ्या खुबीनी सांगत आणि प्रत्येक जण समाधान पावून जात असे. तिथे कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार चिकित्सक गृहस्थ होते. त्यांचं मत असं होतं की सध्या हे कलियुग आहे. या युगामध्ये माणसं इंद्रियाधीन राहणार, म्हणून खरं वैराग्य आढळणारच नाही. वैराग्याच्या अभावी कोणीही साधू बनणं शक्य नसल्यामुळे या काळामध्ये एकही खरा भगवत भक्त आढळणार नाही. जिकडे तिकडे भोंदूपणा, धूर्तपणा, स्वार्थ, पैशाचा लोभ दृष्टीला पडेल. श्री महाराज कुच्चीस येण्याच्या अगोदरपासून त्यांच्या साधुत्वाची कीर्ती कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती. ते तिथे आल्यानंतर त्यांच्या साधुत्वाची परीक्षा पाहण्याचं पंतांनी ठरवलं. 3 दिवस पंत महाराजांच्याकडे येऊन मुकाट्याने एका कोपऱ्यामध्ये बसत आणि महाराज बोलतात कसे, चालतात कसे, कोणत्या लोकांना काय सांगतात, स्वतः काय खातात इत्यादी गोष्टी अगदी बारीक नजरेने पाहत. 3 दिवस त्यांना असं दिसलं की श्री महाराज सारख्या प्रपंचाच्याच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या, वैराग्याच्या किंवा योग साधनेच्या विषयी सर्वस्वी उदासीन दिसतात. मग मात्र पंत चिडले आणि त्यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी आणि वशीकरणाचा प्रयोग करून इतके लोक आपल्या मागे ते लावून घेत असले पाहिजेत, हे काही खरे साधू नव्हेत, अशी दृढ कल्पना बांधून ते पुढे सरसावले आणि महाराजांना म्हणाले, अहो हे काय चालवलंय? लोकांना उगीच का आपल्या नादी लावता? गोडगोड खाऊन 2 उंटांना भार होईल इतका हा देह पुष्ट झालाय. तुमच्याजवळ काय साधुत्व आहे ते दाखवा, नाहीतर हा भोंदूपणा सोडून द्या. पंतांचे हे सडेतोड भाषण ऐकून महाराजांना आनंद झाला. ते म्हणाले, वा रे वा, फार छान. तुम्हाला पाहून मला खरं बरं वाटलं. तुमच्यासारखा खरा परीक्षावंत पाहिजे. माझ्याजवळ जे काही आहे ते तुम्हाला दाखवलं तर तुम्ही मला काय द्याल? पंतांनी उत्तर दिलं, माझ्या मनाचं समाधान झालं तर माझा देह आपल्या चरणी अर्पण करीन. महाराज नुसते बरं म्हणाले आणि त्या दिवशीचा संवाद संपून पंत घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पंत दिसले नाहीत, म्हणून महाराजांनी त्यांना मुद्दाम बोलावणं पाठवलं. पंतांना डोकेदुखीची जुनी व्यथा होती. मधून मधून त्यांना तिचा त्रास व्हायचा. महाराजांचं बोलावणं आलं त्यावेळी त्यांचा कपाळशूळ उठला होता, म्हणून त्यांनी येण्याचं नाकारलं. परंतु फार आग्रह झाल्यामुळे होय नाही करता करता पंत महाराजांच्याकडे गेले. त्यांना यायला उशीर होण्याचं कारण विचारता महाराजांना त्यांच्या कपाळशुळाची वार्ता कळली. तेव्हा त्यांनी पंतांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांचं कपाळ दुखणं थांबलं. महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही विवेकी आणि चिकित्सक आहात, असा मनुष्य मला आवडतो बरं का. आता तुम्हाला प्रचिती आली ना? यावर पंतांनी उत्तर दिलं, छे छे, ही कसली प्रचिती? तुमच्याजवळ काही मंत्रतंत्र असेल, यात कसलं साधुत्व? महाराज झड्डीशी म्हणाले, अगदी योग्य बोललात. साधुत्व कशात असतं ते सांगा. काय गुण असला म्हणजे मनुष्य साधू बनतो? सामान्य मनुष्याजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती त्याच्याजवळ आहे हे आपण ओळखायचं कसं? या आणि अशा विषयांवर पंतांचा आणि महाराजांचा 1.5 तास संवाद चालला. इतक्यामध्ये अरे बाप रे असं ओरडून पंत धावत सुटले. ते गावाबाहेर ओढ्यावर गेले. त्यांना समजावून धीर देऊन माघारी आणण्यासाठी 2 माणसं त्यांच्या पाठोपाठ महाराजांनी पाठवली. त्यांना दोघांना पाहून पंत जेव्हा पळत सुटले तेव्हा ते ओरडू लागले, अहो अहो भागवत, पळू नका, थांबा, महाराज तुम्हाला बोलवतायत. अखेर फार थकल्यामुळे पंत ज्यावेळी थांबले त्यावेळी असं पळत सुटण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले, अरे काय सांगू तुम्हाला, काय सांगू, महाराज हे माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष मारुती आहेत. मला तसं स्पष्ट दिसलं. मला त्यांच्यासमोर यायला धीर होत नाही. हे बोलत असताना पंतांचं अंग भीतीने कापत होतं. त्यांची पुष्कळ समजूत घालून त्यांना महाराजांच्या पुढे आणलं. तेव्हा त्यांचं सौम्य शांत रूप पाहून पंत त्यांच्या चरणी पडले, मोठ्याने रडू लागले. अभय देऊन महाराजांनी त्यांना उठवलं. म्हणाले, पंत तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे.
श्रीराम समर्थ श्रीराम.